राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दादा, रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्या व्हिडिओमध्ये ते अर्जुन खोतकरांचं स्वागत करत असताना शेजारी थांबलेल्या एका व्यक्तीला पायाने लाथ मारतायत। मला अशी माहिती कळली की तो कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याला त्यांनी आता जाणीवपूर्वक लाथ मारली, पण विनोदाने लाथ मारणं हे चुकीचंच आहे। आणि मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची मनोवृत्ती कार्यकर्त्यांच्या विषयीची याच्यातून प्रकट होते, एवढं तर नक्की बोलता येईल। सोयाबीनचा भाव जो आहे तो प्रचंड उतरलेला आहे। म्हणजे 10 वर्षापूर्वी सोयाबीनचा भाव 7 ते 8 हजारावर होता। आज 10 वर्षानंतर तो भाव 3.5-4 हजारावरती आलेला आहे। त्यामुळे मोठी नाराजी असल्याचं सांगितलं जाते। त्यामुळे या संदर्भात मंत्रालयात गुप्त बैठक झाल्याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी केलाय। नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणतात। हे बघ, सोयाबीनविषयी देवेंद्र फडणवीसांनी आंदोलन केलं होतं पाशा पटेलांच्या सोबत। त्यावेळेस जो सोयाबीनचा भाव होता ना, त्याच्यापेक्षा आता कमी भाव आहे। मधल्या काळात सोयाबीनचा भाव 8,000, 9,000, 10,000 रुपये पण गेला होता। खरं तर मराठवाडा, विदर्भ इथं सोयाबीन कापसानंतर सगळ्यात जास्त उत्पादन कशाचं होत असेल तर सोयाबीनचं होतं। आणि त्याचा भाव आता अशी स्थिती आहे त्याची की ठेवावं का फेकून द्यावं। टोटल खर्च मी आज त्याच्याविषयी ट्विट केलेलं आहे। सोयाबीनचं एका शेतकऱ्याचं पत्र माझ्याकडे आलं होतं। सोयाबीनला किती खर्च येतो, लावायला किती, मजुरी किती, टोटल उत्पादन काढायला किती खर्च येतो आणि आपल्याला मिळतात किती। म्हणजे काही 1 रुपयासुद्धा याच्यात फायदा होत नाही। मला वाटतं सरकारचं धोरण याला जबाबदार आहे। सरकारची आयात निर्याताची जी याच्याबाबतची जी पद्धती ही सुद्धा याला जबाबदार आहे। नागपूरमध्ये मध्यचे काँग्रेसचे उमेदवार आहेत बंटी शेळके यांनी थेट भाजप कार्यालयात जाऊन आशीर्वाद घेतलेत। कोणाचे? भाजप म्हणजे कार्यालयात गेली भाजप। सगळ्यांना भेटत असतात, त्याला काय रस्त्यानं त्यांच्या भाजपचं कार्यालय असेल, 4 लोक भेटले असेल, त्यांना रामराम करणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। असं होत असतं, एखादा भाजपचा नेता भेटला म्हणून त्याला मत मागू नये असं कोणी सांगितलं? त्यामुळं कार्यालयात काही लोक बसतात। आता आम्ही एकमेकांच्या बूथवर जात असतो, जाताना येताना रामराम श्याम श्याम सगळ्यांना होत असतो। मला असं वाटतं तसं ते झालेलं असेल। दुसरं, सोयाबीनच्याच प्रश्नावरून शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत। पाशा पटेल आहेत भाजपचे नेते, त्यांच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी जाऊन गोंधळ घातला। सोयाबीनच्या भावावरून त्यांनी गोंधळ घातलेला आहे। सोयाबीनला भाव देण्यात यावा आणि मराठा आरक्षण, ह्या 2 कारणावरून तो गोंधळ घालण्यात आला। नाही, सोयाबीनच्या भावाचा प्रश्न तर हा ज्वलंत आहे। सोयाबीन कारण ज्या पद्धतीनं आज मी पुन्हा एकदा तेच सांगतो की सरकारचं निर्यातीचं धोरण, आयातीचं धोरण याच्यामुळेच हा प्रश्न निर्माण झाला आहे। सरकारला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव द्यायचाच नाही आहे। कवडी मोल, माती मोल किमतीनं त्याच्यात द्यायचा आणि नंतर व्यापाऱ्यांचा फायदा करायचा, अशा प्रकारचं आहे। आणि त्याच्यामुळे शेतकरी आक्रमक होतील। कांद्याच्या विषयी जसे झाले होते तसे सोयाबीनच्या विषयी या मराठवाड्यात आणि विदर्भात होतील। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेवरती पुन्हा एकदा टीका केली। ते म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठं आहे? बाळासाहेबांचे फोटो लावून मतं मागता। काँग्रेस, पवारांच्या राष्ट्रवादीचे लोक बाळासाहेबांचं नावही घेत नाहीत आणि उद्धव ठाकरे पंजाचा प्रचार करतात। राजसाहेब रोजच बोलत आहेत। आता ते नेमके कोणाच्या बाजूने आहे हेच कळत नाही आहे। भाजपच्या बाजूने आहे का विरोधात कळत नाही। बाजूनं म्हटलं तर भाजपचे जे मित्र आहेत त्यांच्या विरोधात प्रचार करतात, विरोधात म्हटलं तर भाजपचा मुख्यमंत्री झाला म्हणतात। तेव्हा ठीक आहे, उद्धवजीवरती बोलत असतील, त्यांच्या त्या शुभकामना समजाव्या। अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेनं गळ घातली नाही। संबंधातून कसे निर्णय घ्यायचे हा विषय शिंदेंचा आहे असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। वाटतं पुत्रप्रेमासाठी एवढं ठीक आहे, निवडणुकीत जे व्हायचं ते होत असतं असं मला वाटतं। लढायचं ठरलं लढायचं, निवडणुकीत यश अपयश मिळत असतं। त्यामुळे याचा पाठिंबा त्याचा पाठिंबा हे करण्यापेक्षा मला असं वाटतं लढलं पाहिजे। मर्दानगीचं लक्षण असतं। निवडणुकीत जय पराजय हा वेगळी गोष्ट आहे। काल एकनाथ शिंदेंनी वैजापूरच्या सभेमध्ये घणाघाती टीका केली आहे। ते म्हणतात की काँग्रेसची साथ दहशतवाद्यांना आहे आणि हात पाकिस्तानसोबत। नवीन शोध लावला त्यांनी, कारण आत्ता एवढे दहशतवादी घुसत आहेत आपल्या हिंदुस्थानामध्ये। 370 कलम लावून सगळं करून दहशतवादाचं आत्ता काल परवाच अधिकाऱ्यांना 3 अधिकारी मारले गेले, जवान मारले गेले। आणि मला असं वाटतं या 10 वर्षात सगळ्यात जास्त दहशतवादी हल्ले या हिंदुस्थानवर झालेले। राज्य कोणाचं आहे? मोदींचं आहे ना, अमित शहांचं आहे ना।
मग आता आम्ही म्हणायचं का यांचा दहशतवाद्याशी संबंध आहे? पण या सगळ्या गोष्टी चुकीचा प्रचार स्वतः काय काम केलं 2.5 वर्षात ते सांगावं ना. गद्दारी केली, खोके वाटले, भ्रष्टाचार केला, टक्केवारी दिली, याच्याशिवाय काय केलं तुम्ही? अकोल्यामध्ये सुद्धा नाना पटोलेंनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे. भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ आलेली आहे असं म्हणले नाना पटोले. काय वादग्रस्त नाही, योग्य बोललेले ते, योग्य बोललेले ते, काही वादग्रस्त विधान नाही. तशी स्थिती भारतीय जनता पार्टी, लोकांनी तसेच हाल भारतीय जनता पार्टीचे केले पाहिजे. कसे केले पाहिजे? कुत्र्यासारखे. तुम्ही वादग्रस्त बोलताय. त्यांनी काय खरंच केलं पाहिजे. तसंच भारतीय जनता पार्टी वागते, तर तसंच बोललं पाहिजे. बबनराव लोणीकरांचं वादग्रस्त विधान आलं. ते म्हणतात की मराठा समाजाची मतं कांड्यावर मोजण्या इतकीच आहेत. इलेक्शन नंतर दिसते त्यांना किती कांडे आहेत ते. त्यांनी त्याची सारवासारव केले. म्हणतात की काँग्रेसमधून हकालपट्टी केलेल्या व्यक्तीनं चुकीच्या पद्धतीनं हा स्टेटमेंट व्हायरल केलं. मी एवढं सांगतो, निवडणुकीनंतर त्याचे कांडे किती मराठा समाजाचे दिसेल त्यांना. राहुल गांधींविरोधात भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. राहुल गांधी संविधान बदलणार असा खोटा प्रचार करत आहेत. राहुल गांधीच्या भाषणावरून निवडणूक आयोगाकडे भाजपने ही तक्रार केली. राहुल गांधी सत्य बोलतात. भारतीय जनता पार्टीच्या 6 लोकसभेचे खासदार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. त्याच्यामुळे राहुल गांधी काय खोटे बोलतात? त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला तेव्हा 400 पार कशासाठी पाहिजे? संविधान बदलण्यासाठी पाहिजे. आणि आताची वृत्ती काय भारतीयांना? संविधानानं कुठं वागतात ते? सगळ्या गोष्टी कायदे उलटे पालटे वाकडे तिकडे सगळीकडे केले जातात. याचाच अर्थ संविधानाची पायमल्ली भारतीय जनता पार्टी करते आणि राहुल गांधी हा मुद्दा मांडतायत. काँग्रेसमध्ये मुलाला तिकीट देऊन घराणी चालवली जातात असा आरोप गडकरींनी केला आहे. आमदाराच्या पोटातून आमदार हे चालणार नाही. तिकीट द्या नाहीतर TV फोडतो, मुलगा बोलला तर चालणार नाही, अशा स्वरूपाचं विधान नितीन गडकरींचं आहे. मला वाटतं रावसाहेब दानवेंना हे सांगावं, पंकजाताईंना हे सांगावं, नारायण राणेंना हे सांगावं, फुंडकरांना हे सांगावं. हे सांगितलं पाहिजे गडकरींनी काँग्रेसवर बोट दाखवताना. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील रोषणाई मोदींना आवडली असती. दिल्लीचे SPG काहीही ठरवतात, काहीही करतात असं राज ठाकरे म्हणतात. शिवतीर्थावरील रोषणाई राज ठाकरे प्रतिक्रिया आहे. ती काल अचानक शिवतीर्थावर जी रोषणाई करण्यात आली होती ती बंद करण्यात आली होती. मला नाही माहिती का बंद केली. रोषणाई शिवतीर्थावर असली पाहिजे, कायम असली पाहिजे. फक्त दिवाळीत काय, कायम असली पाहिजे. शिवतीर्थ आपला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. त्यामुळे का बंद केली मला नाही माहिती. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावरती उद्धव ठाकरेंनी जोरात टीका केलेली आहे. ज्यांना भाषणकार हवा आहे त्यांनी चंद्रचूडांना घेऊन जा असं उद्धव ठाकरे म्हणाले. नाही, बरोबर आहे ना. चांगले न्यायाधीश, सरन्यायाधीश म्हणून कारकीर्द गेली, पण 2.5 वर्ष का निकाल देता आला नाही त्यांना? महाराष्ट्राचे मराठी माणसाचे तुम्ही जो काय द्यायचा तो द्यायला पाहिजे होता ना. आम्ही आमच्या बाजूनं द्या नाही तर विरोधात द्या, पण निकाल द्यायला पाहिजे होता, तो दिला नाही. म्हणून ही भूमिका घेतलेली आहे आम्ही. तर हे होते राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा नाना पटोले यांचा धागा पकडत भाजपचे हाल कुत्र्यासारखे केले पाहिजेत असं वादग्रस्त विधान केलंय. कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.